संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. पैशाचा पाऊस 43 लाख रुपयांची फसवणूक 7.7 आरोपीवर गुन्हा दाखल, तिघांना अटक. सावर्डे खुर्द तालुका कागल येथे एकाची पैशाचा पाऊस पाडतो सांगून जवळजवळ 43 लाख रुपयेच्या वर फसवणूक केलेली आहे. वेळोवेळी ही फसवणूक केली असून 2021 पासून 2023 अशी ही फसवणूक झालेली आहे. पैशाचा पाऊस पडला नसल्याने तक्रारदारांनी पैसे मागितले असता तुझ्या पत्नीचे बरे वाईट करीन अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने आरोपीने कागल पोलिसात तक्रार दाखल केली. कागल पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंदा डाफळे वय 75 राहणार सावर्डे खुर्द यांना संशयित आरोपी संतोष हिंदूराव लोहार राहणार म्हाकवे तालुका कागल, अवधूत लोहार राहणार कापशी तालुका कागल, धोंडीराम उर्फ रामा गोपाळा पवार राहणार बेलवळे खुर्द तालुका कागल, भावदेव भाऊसो चव्हाण राहणार मंगलदीप सोसायटी रंकाळा कोल्हापूर, धोंडीराम रामामाळी राहणार नरवाड तालुका मिरज, यशवंत राजाराम पाटील राहणार शेळुशी तालुका गगनबावडा, राहुल मगर या सर्व संशयित आरोपींनी मिळून तक्रारदार आनंदा दौलू डाफळे राहणार सावर्डे तालुका कागल यांच्याकडून वेळोवेळी पैसे नेऊन पैशाचा पाऊस पाडतो सांगून 43 लाख रुपयांच्या वर फसवणूक केली. ही फसवणूक 28 जानेवारी 2021 ते 3/1/2023 या दरम्यान झाली. सर्व संशयित आरोपी यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी व दुष्कर्म प्रथा, काळा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत, त्यांचा समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. अधिक तपास कागल पोलीस करीत आहेत.